महायुतीची दोनदा बैठक रद्द झाल्यानंतर आता उद्या दिल्लीला बैठक पार पडेल। जागा वाटप अंतिम होण्याची शक्यता। शिवसेना आणि राष्ट्रवादी जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील। दिल्लीमध्ये उद्या भाजप महाराष्ट्र कोर समितीची बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार। विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये आम्हाला डॅमेज केलं तर कल्याणचा निकाल वेगळा लागेल। अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांचा शिंदे गटाला थेट इशारा। आमदार विजय शिवतारेंवर अजित पवारांनी बोलणं टाळलं। शिवतारेंबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, मी बोलणार नाही, अजित पवार यांची प्रतिक्रिया। महायुतीचे मित्रपक्ष नाराज असल्याची चर्चा। जागा वाटपाच्या चर्चेत मित्रपक्षांना विचारलंही जात नाही। महायुतीत 3 मोठे पक्ष असल्यामुळे जागा मिळवण्यात रस्सीखेच। महायुतीचं जागा वाटप लवकर ठरेल। जागा वाटपात सगळ्यांचा सन्मान राखला जावा यासाठी प्रयत्न। उपमुख्यमंत्र्यांची माहिती। महाराष्ट्रामध्ये 180 वंदे भारत रेल्वेची निर्मिती होणार। राज्यातील 56 रेल्वे स्टेशनचं आधुनिकीकरण। वंदे भारत रेल्वेचं महत्त्व अधिक वाढणार। मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामध्ये 180 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार केल्या जाणार। आणि यानंतरच्या बातम्या विदर्भातून। आजही काहींना वाटतं की यवतमाळ मतदारसंघात फक्त मीच निवडून येऊ शकते, पण आता असं होणार नाही। आता तुम्ही खोक्यात बंद झालात। उद्धव ठाकरे यांचा खासदार भावना गवळींना टोला। एक फुल दोन हाफ यांचे कार्यक्रम जेव्हा होतात तेव्हा लोक भाड्यानं आणावे लागतात। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका। तर आमच्या सभेत कुणीही भाडोत्री आणलं गेलेलं नाही, ठाकरेंची प्रतिक्रिया। यवतमाळच्या राळेगाव बाजार समितीमध्ये उद्धव ठाकरे यांची भेट। येणारी लोकसभा महाविकास आघाडीची पहिली परीक्षा। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आधी दिल्लीत सरकार आणायचं, ठाकरेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीएए कायदा लागू केल्यामुळे नागपूरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष। अमरावतीच्या पांढरी खानमपूरमध्ये प्रवेशद्वाराचा वाद पेटण्याची शक्यता। आज बोलावलेल्या विशेष ग्रामसभेमध्ये प्रवेशद्वार उभारण्याचा ठराव रद्द। ग्रामसभेला दुसऱ्या गटातील मोठ्या प्रमाणावर ग्रामवासी। वाशिमच्या कारंजाजवळ समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा टोल वसुली बंद। टोल कर्मचाऱ्यांना पगार नसल्यामुळे काल रात्रीपासून टोल वसुली बंद। गोंदियाच्या बोरगावमध्ये 2 युवकांचं शोले स्टाईल आंदोलन। पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची युवकांची मागणी। वर्धा बल्लारच्या 3ऱ्या रेल्वे लाईनचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण। मार्गिकेमुळे मालवाहतुकीचा लोड कमी व्हायला मदत होणार। जालन्यातील 182 हेक्टरवर उभारण्यात येणाऱ्या मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्कच्या पहिल्या फेजचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण। नितीन गडकरींची कार्यक्रमाला उपस्थिती। 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या नागनाथ मंदिरात रथोत्सव साजरा। रथोत्सवात गुंजला हर हर महादेवचा जयघोष। आणि यानंतरच्या बातम्या मराठवाड्यातून। इलेक्टोरल बॉन्ड हा देशातला सगळ्यात मोठा घोटाळा। शरद पवार गटाच्या फौजिया खान यांची टीका। तर मोदी सरकार हे टोप्या घालणारं सरकार। फौजिया खान यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उद्या धुळ्यामध्ये। यावेळेस राहुल गांधी महिलांसाठी मदत जाहीर करणार। राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांची माहिती। संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी समर्थक प्रयत्नशील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मेल पाठवण्याची मोहीम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।